नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ओबीसी कास्ट साठी टॉप 5 जिल्हे. फॉर्म भरले नसतीलच अजून, घाई करू नका अजिबात. कोणत्या आपल्या कास्टचे आपल्या कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त जागा आहेत तिथं फॉर्म भरा. कारण त्याच्यामुळे काय होईल, तुमचं निदान सेफ झोन कोणता असणार आहे, म्हणजे निदान तुम्ही मैदानी चाचणी पार केल्यानंतर तुम्हाला लेखी पण देता येईल. कळले? तर चला सुरुवात करूया आपण. पहिला आवडीचा सगळ्यांचा जिल्हा तो म्हणजेच मुंबई. ओबीसी कास्टच्या 476 एकूण जागा आहेत, त्यापैकी 142 असणार आहे सर्वसाधारण. प्रत्येक वेळेस मी सांगत असतो सर्वसाधारण म्हणजे फक्त मुलांच्या जागा 142, त्यामध्ये दुसरं कोणतंही आरक्षण नाही. फक्त ओबीसी कास्ट मुलांच्या जागा 142. ह्या अंकांकडे लक्ष द्यायचंय. त्यानंतरचा दुसरा जिल्हा असणार आहे पुणे शहर. 450 जागा आहेत एकूण, त्यापैकी 132 असणार आहे मुलांना सर्वसाधारण जागा. त्यातल्या त्यात तिसरा जिल्हा असणार आहे मीरा भाईंदर. 160 एकूण जागा आहेत, त्यापैकी 48 सर्वसाधारण जागा आहेत. चौथा जिल्हा असणार आहे मुंबई लोहमार्ग. 127 जागा आहेत, त्यापैकी सर्वसाधारण जागा मुलांसाठी 39 आहेत. लोहमार्ग किंवा मुंबई या दोघांपैकीच भरू शकता, नाहीतर भरपूर जणांचा अशा डोक्यात येतं की एक मुंबईला एक लोहमार्गाला तर टाकू शकणार नाही. ते सर्व एकाच पदासाठी आहे. कळलं? त्यानंतर पाचवा जिल्हा ठाणे शहर. 130 जागा आहेत आणि सर्वसाधारण मात्र 36 जागा आहेत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेसच सांगत असतो, ठाण्याला ग्राउंडची मेरिट जास्त लागते. तर हे असणार आहे तुमचे टॉप 5 जिल्हे. तर विचार करून फॉर्म भरा, घाई करू नका. माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, जय हिंद.